आपण 100व्या नाट्य संमेलनाच्या नाट्यदिंडीत आहोत आणि आपण ही कलाकारांची फौज पाहत आहोत। एक प्रकारे नाट्य संमेलनाच्या नाट्यदिंडीमध्ये त्यांचं रियुनियन झालेलं पाहायला मिळतं। आपल्यासोबत अभिनेत्री स्पृहा आहे। स्पृहा, एक प्रकारे रियुनियन झालेलं दिसतं कलाकारांचं। हो, आता खूप दिवसांनी सगळे कामातून वेळ काढून भेटलेच, छान वाटतंय। 100व्या नाट्य संमेलन आहे। नाटकातून आपण अनेक मराठी कलाकार पुढे गेलेलो आहोत। काय भावना आहेत एकंदरीत? नाही, खूप आनंदाचीच गोष्ट आहे, कारण हा सगळ्यांचीच आमची सुरुवात इथून झाली आणि नाटकाने खूप प्रेम दिलं प्रेक्षकांचं मिळवून, हक्काचा प्रेक्षक दिला, त्याच्यामुळे या सगळ्याप्रती विलक्षण कृतज्ञता आहे मला। नाटक हे म्हणजे आता जर आपण संख्या पाहिली तर नाटकाकडे पाहण्याचा लोकांचा कल चित्रपटाच्या प्रमाणात थोडासा कमी होताना दिसतोय। तर प्रेक्षकांना एखादं आव्हान करायचं झालं तर काय करशील? नाही, मला असं नाही वाटत। खरं तर नाटकाचा प्रेक्षक हा नेहमी जास्तच आहे आपल्याकडे, मराठी माणसांचं प्रेम आहे नाटकावर, त्यामुळे ते जास्त प्रमाणात इनफॅक्ट नाटकाला येतात जितक्या प्रमाणात ते चित्रपटाला जातात। आणि चांगलं नाटक असेल तर प्रेक्षक निश्चितपणे नाट्यगृहामध्ये येऊन नाटक बघतात। खूप खूप धन्यवाद। तर आपल्यासोबत होती स्पृहा जोशी आणि आपण नाट्य संमेलनाच्या दिंडीत आहोत आणि ही कलाकारांची फौज आपण पाहत आहोत। रियुनियन एक प्रकारे झालेलं पाहायला मिळतं आणि जवळपास 1 किलोमीटर चालून हे कलाकार लोकांसोबत सेल्फी काढतायत, लोकांसोबत बोलतायत आणि कलाकार आणि प्रेक्षकांचं एक जो कलाकार आणि प्रेक्षकांची भेट या नाट्यदिंडीमधून आपल्याला पाहायला मिळते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।